नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का मंडळी, काही लोक असे असतात ना, प्रचंड तटस्थ असतात. हा म्हणजे दुःखाचा प्रसंग येऊ, आनंदाचा प्रसंग येऊ, भारत पाकिस्तान मॅच असो किंवा दिवाळी असो, हे तटस्थ. म्हणजे अगदी त्यांच्या पाण्यात तुम्ही पालक पनीर जरी प्रेमानं वाढलेत ना तरी तटस्थ, कारल्याची भाजी वाढलीत तरी तटस्थ. नाही, ही लोक डेंजरस असतात. ह्यांच्यापासून मी 4 हात लांबच पळतो. कारण आपलं कसं आहे, आपलं एकदम शिस्तीत असतं ना, खावं हाणून आणि दाद द्यावी मनापासून, अशी आपली वृत्ती आहे. काय असंच आज मला दाद देता यावी म्हणून सौ नाईक खास दुबईहून इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. खरं म्हणजे खूप मनापासून स्वागत करतो, कारण थेट तुम्ही दुबईहून इथे आलेला आहात. आणि कसं काय दुबईत सगळं व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. खाऊन पिऊन सुखी? क्या बात आहे. बरं मला सांगा, मूळचे तुम्ही कुठले आहात? मी मूळची अहमदाबादची आहे. लग्न करून मुंबईत आले. बर. आणि नंतर लग्नानंतर लगेचच आम्ही बाहेरच्या देशात राहायला गेलो. आधी बहारीनला होतो, मग सौदी अरेबियाला गेलो, आता सध्या दुबईत वास्तव्य आहे. बरं, म्हणजे सगळे युएईच फिरताय तुम्ही? हो, युएई नाही, मिडल ईस्ट. मिडल ईस्ट. ओके. यजमान काय करतात? म्हणजे यजमान आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत आणि एका ग्रीक कंपनीमध्ये आहेत तिकडे. ओके. बरं मला सांगा, तुम्ही अहमदाबाद हो आणि यजमान कुठले? मुंबईचे. मुंबईचे. हे कसं काय, काय लव्ह मॅरेज आहे का? हो, लव्ह मॅरेज आहे. कुठे कसं जुळलं? आम्ही एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एकत्र होतो आणि मी त्या कंपनीच्या थ्रू बडोद्याला तिकडे माझं पोस्टिंग होतं. तर माझ्या यजमानांचं पण तिकडेच पोस्टिंग झालं आणि तिकडे आमचे म्हणजे जे आवडीनिवडी एकसारख्या झाल्या आणि जुळल्या आणि मग लग्न झालं. ओके. तुमचं काय शिक्षण झालंय? मी बॅचलर कॉमर्स आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स. ओके. आणि घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी आम्ही दोघंच असतो. नाही नाही, माहेरी? माहेरी मला एक बहीण आहे आणि माझे आई वडील आहेत. बर. म्हणजे चौघांची फॅमिली? आई वडील आणि 2 बहिणी. ती धाकटी का मोठी? नाही, ती धाकटी आहे, ती मुंबईतच असते. अच्छा, तुम्ही मोठ्या? मी मोठी. ताईगिरी तुम्ही लहानपणापासून केली? नाही, तशी केलेली नाही. बरं, धाकटी बहीण काय करते? ती इंटर CA झालेली आहे, पण सध्या ती घरात तिचा म्हणजे मुलगा आहे तर तिला सांभाळण्यात तिचं जास्त वेळ त्याच्यातच ती घालवते. ओके. आता आपण जरा पुढे येऊया. पुढे पुढे म्हणजे आता अहमदाबाद म्हणजे साधारणपणे खाद्य संस्कृती गुजरातची वेगळी असते. म्हणजे खमण, ढोकळा अशा पद्धतीची स्टाईलचं जेवण. आणि तुमचे यजमान महाराष्ट्रीयन, म्हणजे इकडची स्टाईल वेगळी आहे. आणि ते मुंबईचे आहेत का कुठले? मुंबईचे? मुंबईचेच आहेत, प्रॉपर मुंबईचेच आहेत आणि पण आहेत कोकणातले. हा, म्हणजे तिकडचं खाण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे ते जर वऱ्हाडातले असते तर तुमचं अवघड झालं असतं. हो, ते आता अवघड थोडंसं होतं, म्हणजे आधी व्हायचं. माझे मिस्टर मालवणचे असल्या कारणाने, तिकडचे कोकणचे असल्या कारणाने ते रोज मच्छी खातात. मच्छी आमच्याकडे रोज नॉनव्हेज होतं. आणि मी प्युअर व्हेज असल्या कारणाने 2 स्वयंपाक आमच्याकडे रोज चालू असतात. म्हणजे डब्यात सुद्धा नॉनव्हेज आणि घरी सुद्धा नॉनव्हेज. बरोबर. म्हणजे ते पक्के कट्टर नॉनव्हेज आणि तुम्ही व्हेज. बरोबर. मग तुमच्या पदार्थांमधले त्यांना व्हेजमध्ये काय आवडतं? व्हेजमध्ये तसं सगळेच खातात. म्हणजे या तुम्ही आतापर्यंत बऱ्याच देशांमधून फिरून आलेला आहात. म्हणजे एक तर तुम्ही अहमदाबाद आणि ते कोकण, म्हणजे इथे खाद्य संस्कृती वेगळी झाली, बरोबर. इथून तुम्ही आता कुठे पहिल्यांदा बहारीनला गेलात? हो, 8-10 वर्ष तिथे होते. बहारीनमध्ये तुम्ही 8-10 वर्ष होतात. त्यानंतर सौदी, त्यानंतर आता तुम्ही दुबईला आहात. तर या सगळ्या वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही वेगवेगळी खाद्य संस्कृती, म्हणजे माझ्या मते त्यांची तर चंगळच असेल, नॉनव्हेजवाल्यांची चंगळ तिकडे. मग तुम्ही ते कसं मॅनेज करू शकलात? तिकडे व्हेज जे आहे, म्हणजे जे आता जास्त आपले अरब देशामध्ये जे व्हेज खातात ते मी खाते. आवडीने मी ते शिकले सुद्धा आहे. तिथे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपल्या चण्याच्या पिठापासून बनतात, किंवा हमूस म्हणतात, किंवा हमूस आहे ते चिकपीसपासून बनतं, काबुली चण्यापासून बनतं ते. आणि नंतर फलाफेल आहे. फलाफेल म्हणजे मुगाच्या डाळीची भजी असतात. भजी म्हटलं की वडे म्हणतो. ते सगळे प्रकार मी करते आणि मग ते बाहेर मिळतात. आणि आमच्यासारखे जे बरेच लोक आहेत ते हेच खातात, व्हेजवाले आहेत. त्याचा हा प्रकार आहे. आणि स्वीट्समध्ये त्यांचे वेगवेगळे स्वीट्स आहेत. त्याच्यात ते आणि फळ मिळतं ऑल ओव्हर वर्ल्ड, आपल्याला सगळीकडे मिळू शकतात. आणि आपल्या भाज्या तिकडे व्यवस्थित मिळतं. एकूण एक भाजी मिळते ती. प्रत्येक सीझन मध्ये व्यवस्थित सगळं मिळतं. म्हणजे असं नाही की आपल्याला इंडियातनं घेऊन जावं, असं मसाले वगैरे आहेत, सगळंच तिथे मिळतं. आमचे रसिक प्रेक्षक आणि मी ऑफकोर्स आम्ही अतिशय आतुरतेने वाट बघतोय की तुम्ही खास दुबईहून तुम्हाला इथे आम्ही आमंत्रण दिलं. तुम्ही सुद्धा खूप उत्सुकतेने आणि आवडीने इथे आलेला आहात. तर आजचे पदार्थ काय आहेत हे आपण बघणार आहोत. आपण आपल्या किचनकडे जाऊया का? या. आमच्या खवय्याने तुम्ही काय दाखवणार आहात? पहिले आपण राजमा कटलेट करतोय. दुसरं फ्लॉवर बुंदीची भाजी आहे. बरं.
नंतर मटार बटाटा रोल आहे आणि दही फुलकी म्हणून नॉर्थ इंडियाची एक डिश आहे, बर ती करतोय आपण. ओके, पहिल्यांदा आपण काय आपण करणार? राजमाचे कटलेट करू. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे राजमा उकडलेला आहे, हे कॉर्नफ्लोअर आहे, बटाटा आहे, ओटची पावडर केलेली आहे भाजून, हा गरम मसाला आहे, मिरची ही हिरवी मिरचीचा ठेचा आहे, आल्याचा ठेचा आहे, आमचूर पावडर आहे, मीठ आहे. आणि हे काय आहे आपलं? ते काळी मिरीचं. हो ओके, मला सांगा आता हे ते तुम्ही शिजवून घेतलेलं आहे, हो. त्यात शिजवताना तुम्ही काय घातलंय? मीठ? त्याच्यामध्ये मीठ घालून आणि सोडा घालून थोडंसं शिजवून घेतलं. त्याला ते पूर्ण क्रश करायला पाहिजे आपल्याला, त्याची पेस्ट करायची आपल्याला, बरं. म्हणजे हातानेच आपल्याला क्रश करायचं ते. ओके ओके. आणि ह्या दोनचा काय उपयोग आहे मला सांगता? आपण जर तळून करायचे असले याच्या दोन प्रकारने आपण करू शकतो, एक शॅलो फ्राय करू शकतो आणि डीप फ्राय करू शकतो. आपण आज शॅलो फ्राय करूया. हो, कारण नॉर्मली आपण डीप फ्राय नेहमी करतो. हो. शॅलो फ्रायने आपण करूया. बरं, हा सांगा. शॅलो फ्राय साठी हे ओट्स घेतलेले आहेत. आपण बाइंडिंगचा उपयोग करणार आहोत त्याला. बाइंडिंगसाठी साधारण आपण जेव्हा कुठले कटलेट्स किंवा काय बाइंडिंगला उपयोग करायचा असला की आपण कॉर्नफ्लोअर यूज करतो किंवा मैदा यूज करतो किंवा ब्रेड क्रम्स यूज करतो, पण मी म्हटलं की आपण ओट्स घालून बघूया. कारण ओट्स हेल्दी चांगले आहेत, फायबरच आहे, तर म्हटलं ओट्स घालून करू. त्यात यश मिळालं. हा, तर ते अतिशय उत्तम त्याचं काम देते, ते खूप चांगलं बाइंडिंग होते ते. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे, पण तरी एक उत्सुकता म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुम्ही मगाशी म्हणाल की दोन पद्धतीने आपण करू शकतो, एक शॅलो फ्राय आणि डीप फ्राय. ती दोन्ही तयारी ठेवली का तुम्ही? हो. काय आता हे जर आपल्याला डीप फ्राय करायचं असलं हा तर आपण हे कॉर्नफ्लोअर यूज करू शकतो. ओके. आणि शॅलो फ्राय करायचं असलं तर आपण बाइंडिंगसाठी तर आपण उपयोग करतो ओट्सचा, पण रोल करायला पण आपण ओट्सचा उपयोग करायचा. जर आपण हे तळण्यासाठी यूज केलं तर ते ब्रेक होतात आतमध्ये, विरघळतात आतमध्ये, म्हणून ते त्याचा वापर फक्त शॅलो फ्राय साठी करायचा. साहित्य बघितलेलं इथे पॅन ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं एक चमचाभर आम्ही तेल टाकलेलं आहे गरम करत. आता काय करायचं मला सांगा जरा. आता हे आपण याच्यामध्ये त्याला स्मॅश करायचे थोडेसे. करू का मी? हो चालेल. हे आपण शिजवताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सोडा घातलेला आहे. सोड्याने खुसखुशीत होतं ना? नाही, सोड्याने तर लवकर शिजतं, कारण की असं काय आहे की राजमा जे आहे ते शिजायला वेळ लागतो. बरोबर. म्हणून सोडा टाकून आपण ते शिजवून घ्यायचे. काय माझी आपल्या नेहमीप्रमाणे बालबुद्धीप्रमाणे मी सोडा टाकलं की खुसखुशीत होतो असं म्हटलं, कारण लहानपणापासून भजी करायची झाली घरात तर आपण एक थोडासा असा सोडा टाकायचो की भजी अशी कुरुम कुरुम लागायची, त्यामुळे मी म्हटलं की त्याचा उपयोग तसा आहे का. पण बटाटा टाकूया. ओके. चमच्याने करून बघू जरा. हो. खरं बघायला गेलं ना तर हातात जी ताकद आहे ना ती चमच्यात नाही आहे बरं का. पण कसं आहे की काही काही लोकांना असं बरं वाटतं, काही काही लोकांना तसं बरं वाटतं, आपल्याला जसं झेपेल तसं करावं. आता काय करायचं मला सांगा ह्याच्यात? आता आपण त्याच्यामध्ये सिझनिंग करून घेऊ. काय करायचं? काय काय आता सगळं एक एक थोडं. हो, गरम मसाला आहे हा आपण टाकतोय. ओके. बस. मीठ चवीप्रमाणे आपण टाकूया. नंतर सगळं मिक्स एकत्रच करूया. चवीप्रमाणे मीठ घेऊया. हाताने टाकलं की चांगलंच करेक्ट बसतो माप ते. आलं मिरची, हे आपण आमचूर पावडर आहे, आंबटपणा. हो. मिरची घालतो आणि आल्याची पेस्ट. हे सुकं आपण घालतोय ना मुद्दामून? हो. पेस्ट सुद्धा घालू शकतो आपण, सुकं सुद्धा घालू शकतो, डिपेंड्स आपल्याला कसं आवडतं ते. आपल्याला एखादा दाणा लागायला पाहिजे का कायमस्वरूपी लागायला पाहिजे? नाही, असं जर क्रश करून टाकलं तर ते थोडंसं तोंडाखाली जिभेखाली येतं, त्यामुळे ते जास्तच टेस्टी लागतं. बरोबर. ओके. आता याच्यात थोडी ती मिरी घालायची का आपल्याला? मिरी घालायची. ओके. आता हे आपण ह्याच्यात घालायचं थोडंसं घालूया त्याच्यामध्ये. किंचित नाही, तसं दोन एक चमचे घाला. बरं. ओके. आता हे आपण बाइंडिंगसाठी केलेलं आहे. हो, बाइंडिंगला घातलेलं आहे. आपण बाइंडिंगसाठी मैदा सुद्धा यूज करू शकतो, पण आता हे जास्तच मग न्यूट्रिशियस होणार. जर आता आपण हे राजमा घेतलेला आहे, राजमा सुद्धा न्यूट्रिशियस आहे. ओके. आपण बटाट्याच्या ऐवजी सोयाबीन पण उपयोग करू शकतो. डिपेंड्स. हो. घरात जे असेल ते घेऊन पुढे जाऊ शकतो. हो, पण जर कोणाला डायबिटीज पेशंट आहे, बरोबर, तर त्यांना हे जर खायचं असलं तर ते बटाट्याच्या ऐवजी सोयाबीन घालू शकतो. करेक्ट. आणि राजमा तर चांगलाच आहे आणि ओट्स तर खूपच चांगले, डायबिटीज पेशंटला खूपच चांगले आहेत. करेक्ट. ओके. आता काय करायचं? आता ते शेप द्यायचे आहेत आपल्याला. मी देऊ का? हो.
तुमच्याकडे कटर जर असेल, कटलेट कटर, त्याच्याने तुम्ही शेप देऊ शकता. असं काही नाहीये. आपण एका या बशीमध्ये हे ओट्स काढून घेतलेले आहेत, आता त्याला लोळवायचे त्यात. आता अल्टी पलटी केली की खायला मोकळ्या. हो, तेलावरती थोडं शॅलो फ्राय करून तुम्ही लगेच खायला घेऊ शकता. ओके. आणि कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे टोमॅटो केचप बरोबर. ओके. तुम्ही लगेच तुमची वही आणि पेन कॅच अप करा. राजमा कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी उकडलेल्या राजम्याची पेस्ट, कॉर्नफ्लोर, उकडून मॅश केलेला बटाटा, ओट्सची पावडर, गरम मसाला, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं आलं, आमचूर पावडर, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती: मीठ आणि सोडा घालून राजमा उकडून घ्यावा. उकडून मॅश केलेला राजमा घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, गरम मसाला, मीठ, आमचूर पावडर, मिरची आणि आल्याची पेस्ट, मिरपूड आणि व्हाईट ओट्सची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची कटलेट्स ओट्स पावडर मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावी.